नमस्कार, मी अमृता आकाश TV9 मराठीच्या सुवर्ण उत्सव या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, जसे की तुम्हाला माहितीच आहे, सणासुदीचा काळ सुरू आहे, लग्नसराईचा काळ सुरू आहे, यामध्ये शॉपिंग ही आलीच। पण शॉपिंग म्हटलं की कपडे, वस्तू यासोबतच स्त्रियांसाठी देखील एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे दागिना। आणि हा दागिना चिंतामणी ज्वेलर्सचा असेल तर हो, अगदी बरोबर ओळखलात। आज आम्ही आलो आहोत प्रभादेवी इथे असणाऱ्या चिंतामणी ज्वेलर्समध्ये। खरं तर सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आता ट्रेंड बदलत चाललेला आहे। वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटीज देखील यामध्ये येते आणि हाच ट्रेंड जपत चिंतामणी ज्वेलर्सनं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आपल्यासमोर आणल्यात। सोने, चांदी आणि त्याचबरोबर डायमंडचे देखील असंख्य प्रकार आज आपण या दुकानात पाहणार आहोत। त्यामुळे माझ्या इतकीच उत्सुकता तुम्हाला देखील आहे ना, की नक्की दुकानामध्ये आम्हाला काय काय बघता येणार आहे। चला तर मग पाहूयात आत नेमकं काय। तर आता आपल्या सोबत आहेत चिंतामणी ज्वेलर्सच्या वैजयंती कायगावकर। खरं तर स्वागत करते सगळ्यात आधी तुमचं। मंडळी, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, लग्नसराईचा मोसम लवकरच सुरू होतो आणि त्यामुळे कपड्यांसोबत, वस्तूंसोबत आपल्याला दागिने देखील लागतात आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत चिंतामणी ज्वेलर्समध्ये। वेगवेगळ्या प्रकारचे दागिने या ठिकाणी आहेत। सगळ्यात आधी लग्नसराईचा उल्लेख केलाय, त्यामुळे लग्नासाठी एखाद्या नवरीला कोणकोणते दागिने लागतात ते आपण मॅडमकडून जाणून घेऊयात। चला तर मग। तर सगळ्यात आधी बांगड्यांपासूनच सुरुवात करूयात। आपल्याकडे कोणकोणत्या बांगड्या आहेत? सोन्याचे भाव जे सध्या कडाडले, तर त्या हिशोबाने सगळ्यांना हवेत लाईट वेटचे दागिने, त्यामुळे हे अशा प्रकारच्या बांगड्या आहेत ज्या अगदी फक्त 20 ग्रॅम म्हणजे 2 तोळ्यापासून सुरुवात आहे। त्याच्यामध्ये तासकाम सुद्धा आहे आणि अगदी घसघशीत लुक आहे। अगदी जसं मॅडमने आता सांगितलं, 20 ग्रॅमच्या या बांगड्यात मात्र अजिबातच वाटत नाहीये। आणि मी आता अर्थात या बांगड्या पाहिल्यानंतर घालण्याचा भाव मला झालेलाच आहे। आणि तुम्ही पाहू शकतात, सुंदरसं असं डिझाईन याच्यावर केलं गेलंय आणि हात देखील भरलेला वाटतोय। त्यामुळे खास ब्रायडल लुकसाठी या बांगड्या किती महत्त्वाच्या आहेत। जर आपण हिरवा चुडा याच्यात घातला, साईडला 2-2 बांगड्या आणि मध्ये 2 बांगड्या ठेवल्या, तरी देखील हात तितकाच भरलेला वाटतोय। तुम्ही पाहू शकतात। आणखीन काही डिझाईन्स आहेत का आपल्याकडे? डिझाईन्स मध्ये व्हरायटी तर खूपच आहे, अगदीच चॉईस होणार नाही इतका व्हरायटी आहे। याही 20 ग्रॅमच्या आहेत? हो प्रेक्षक हो, तुम्ही पाहू शकतात, याही बांगड्या 20 ग्रॅमच्याच आहेत, मात्र अजिबात वाटत नाहीये। आणि माझा हात तुम्ही बघू शकता, पूर्णपणे भरलेला असा वाटतोय। आणि यामध्ये खरं तर 2 बांगड्या आणि मध्ये हिरवा चुडा आपण ठेवला तर त्याचा लुक काय असू शकतो हे दिसतच आहे। त्यामुळे मला हे डिझाईन प्रचंड आवडलेलं आहे आणि लग्नसराईसाठी जर शॉपिंग करायची आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता। बांगड्या तर झाल्या, मात्र गळा देखील आपला तितकाच भरलेला असायला हवा, तर त्यामध्ये काय ज्वेलरी आहे? ब्राइडल ज्वेलरी म्हणजे चोकर्सची खूप फॅशन आहे। ते पण मात्र गळा भरलेला दिसला पाहिजे, पण वजन कमी पाहिजे। हा चोकर जर तुम्ही बघाल तर अगदी 34 ग्रॅम मध्ये पूर्ण गळा भरेल असा चोकर आहे। वाह, तर अगदीच हलका आहे। कधी कधी असं होतं की साडी आपल्या अगदीच जड वाटते आणि त्यानंतर दागिन्यांचं वजन, मात्र वजनालाही हा तितकाच हलका आहे। आणि तुम्ही पाहू शकतात, पूर्ण असा भरलेला हा नेकलेस आहे। त्यामुळे हा एक नेकलेस आपण घातला आणि त्यावरती आपण पूर्णपणे सजलो आणि मगाशी ज्या बांगड्या मी दाखवल्या त्या घातल्या, तर वाह क्या बात आहे। तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीनं हा हार अगदी उठून असा दिसतोय आणि खूप सुंदर अशी याच्यावर डिझाईन आहे। आणखीनही काही डिझाईन्स आहेत आपल्याकडे, त्याशिवाय हे असे जाळीदार पॅटर्न पण आहेत, ज्याच्यामध्ये अतिशय अगेन हलक्या वजनामध्ये पण अतिशय सुबक डिझाईन आहे। किती असू शकतं याचं वजन साधारणतः आहे 35 ग्रॅम फक्त। तर हाही हार तितकाच गोड असा हा आहे। एक चोकर किंवा हा एक हार जरी आपण गळ्यात घातला तरी देखील पाहू शकतात, पूर्ण भरलेलं असं हे डिझाईन आहे। आणि अशी खरं तर आजकाल सोन्यामध्ये देखील नाजूक पण गळा भरलेला हवा, अशी फॅशन प्रत्येकालाच आवडते आणि त्या पद्धतीनेच हा पूर्णपणे डिझाईन केलेला आहे आपण बघतोय। तर लग्नसराईचा खरं तर मोसम सुरू झालाय, त्यामुळे ज्या ब्रायडल्स आपल्याकडे येतात त्यांची नेमकी मागणी काय असते आणि हे चोकर्स किंवा या बांगड्या याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही त्यांना काय सजेस्ट करता? लग्नसराई
घराईमध्ये सगळ्यांना सोन्याचे दागिने घालायचेच असतात, पण त्यानंतर जेव्हा बायका परत ऑफिसला जातात, त्यांच्या रुटीनला लागतात, तेव्हा त्यांना लाईट वेट डायमंड ज्वेलरी हवी असते. सो त्याकरता आम्ही नवीन कलेक्शन आता केलेलं आहे, जे एव्हरीडे वेअर, ऑफिस वेअर डायमंड ज्वेलरीचं. छोटी मंगळसूत्राची पेंडंट, डेलिकेट ब्रेसलेट, रिंग्स, इयरिंग्स, ते आपण आता बघूयात. आता आपण आलोय डायमंड सेक्शनमध्ये. डायमंड ज्वेलरी अगदी लाईट वेटमध्ये पण आहे आमच्याकडे, ती आपण आता जरा बघूयात. अगदीच. तर डायमंड सेक्शनमध्ये तुम्ही आलात म्हणतात, पण डायमंड कुठेतरी एक्सपेन्सिव्ह असतात असं सगळ्यांना वाटतं, पण डेली रुटीनमध्ये देखील डायमंड ज्वेलरी प्रत्येकालाच घालायला आवडते. तर त्यामध्ये देखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा काही ज्वेलरीज आहेत का? ऑफकोर्स डायमंड प्रेशियस असतात, पण तेही लाईट वेटमध्ये आणि कमी डायमंड्समध्ये बनवलेली आमच्याकडे ज्वेलरी आहे, जी तुम्ही रोज ऑफिसला घालू शकता, रेग्युलर वेअरला घालू शकता. ती मी तुम्हाला आता दाखवते. त्यामध्येही दिसतंय की खूप प्रकार आहेत तुमच्याकडे. हे आहेत मंगळसूत्राचे डायमंड पेंडंट, महाराष्ट्रीयन स्टाईलच्या मणीवाटी, पण त्यामध्ये डायमंड्स बसवलेले आहेत. त्यामुळे ट्रेडिशनलही आणि मॉडर्नही. खरं तर प्रत्येकालाच मणीवाटी आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्रीयन स्टाईलचं मंगळसूत्र हे फार आवडतं, पण हे काहीतरी वेगळं मला इथे दिसतंय. अगदी नाजूक आहे आणि त्यामध्येही डायमंड्स लावलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रीयन स्टाईलचं आणि त्यातही डायमंड्स, खूप युनिक आणि क्यूट असं हे डिझाईन आपल्याला दिसतंय. आणखीन काही यामध्ये आहे का? याची प्राइस रेंज अगदी 40-45,000 पासून सुरू होते. अगदी, त्यामुळे ज्या ऑफिस गोईंग आहेत त्याही हे मंगळसूत्र कॅरी करू शकतात. यात हे आहेत पेंडंट सेट्स आहेत, म्हणजे पेंडंट आणि मॅचिंग इयरिंग. हे जर का वेस्टर्न कपड्यांवरती पार्टी वेअर करता हे अतिशय सुंदर आहेत. यामध्ये डायमंड्स आहेत आणि यात थोडंसं गोल्ड पण आहे ज्याच्यामध्ये डायमंड्स आहेत. याबद्दल काय सांगाल? हे 2 टोन ज्वेलरी म्हणतात ह्याला, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही रेग्युलर इंडियन ट्रेडिशनल कपड्यांवरही हे घालू शकता आणि वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता, म्हणून हे डायमंड प्लस गोल्डची अशी ही ज्वेलरी. यानंतर आणखीन काहीतरी येतं. अगदी कॉलेज वेअरसाठी सुद्धा छान आहेत. लहान मुलींना, कॉलेज गोईंग मुलींना 30-35 हजारापासून हे डेलिकेट इयरिंग्स आहेत. आणि हे म्हणजे कसे तुम्ही बर्थडे गिफ्टिंग, ॲनिव्हर्सरी याकरता अगदी परफेक्ट गिफ्ट होतात हे. बर्थडे गिफ्टचा मॅमने उल्लेख केला. खरं तर दिवाळीचा हा सगळा मौसम आणि सणासुदीचा काळ सुरूच आहे, त्यामुळे आपल्याला जर आपल्या प्रियजनांना गिफ्ट द्यायचं असेल आणि जर ते डायमंड असेल तर त्यामध्ये चिंतामणीपेक्षा अर्थात वेगळे कोणतेच ऑप्शन्स तुमच्यासाठी नाही आहेत. आपण डायमंडची ज्वेलरी पाहिली आणि आता इकडे रिंग देखील आपल्याला दिसत आहेत, त्याही आपण पाहूया. हे कपल बँड्स आहेत, म्हणजे आता जी ट्रेंड आहे एंगेजमेंट करता कपल्स मॅचिंग बँड्स घालतात. सो त्याच्यामध्ये हे अतिशय मॉडर्न वेस्टर्न स्टाईलचे डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये एक लहान डायमंड आहे आणि फिनिशिंग बघाल तर त्याच्यात मॅट फिनिश, 2 टोन फिनिश, अतिशय इंटरनॅशनल स्टाईलची ही ज्वेलरी आहे. पण स्मार्ट असे डायमंड ब्रेसलेट्स आहेत. अगदी स्टार्टिंग रेंज फ्रॉम 50-60,000 पासून 1-1.25 लाख रुपयापर्यंत व्हेरी स्मार्ट आणि स्टायलिश असे हे डायमंड ब्रेसलेट्स आहेत. खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि यामध्ये कलर ऑप्शन्स देखील आहेत का? हो, ह्याच्यामध्ये रुबीज आहेत, एमरल्ड्स आहेत आणि कलर स्टोन्स पण असतात. दुसरं एक लोकांचा गैरसमज असा असतो की डायमंडला रिसेल व्हॅल्यू नसते म्हणून सोनंच घ्यावं, पण हे चुकीचं आहे. जर का आमच्याकडे घेतलेले डायमंड्स असतील तर त्याला आमच्याकडे पूर्ण रिसेल व्हॅल्यू, एक्सचेंज व्हॅल्यू हे सगळं मिळतं. ज्वेलरीबरोबर सर्टिफिकेट येतं. त्यामुळे डायमंड ज्वेलरीसुद्धा इन्व्हेस्टमेंटच आहे, जशी गोल्ड ज्वेलरी असते तशी. ही एक मोठी गोष्ट आहे, कारण की डायमंड घेताना अनेकांना वाटतं की हे घेतलंय पण आता ते रिसेल करताना पुढे काय करायचं. त्यामुळे ती एक प्रेक्षकांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे जी मॅमकडून आपल्याला कळालेली आहे. आणि मघासपासून मी एक डिझाईन आहे जे मला अट्रॅक्ट करतंय की हे नेमकं काय आहे, त्यामुळे याबद्दल तुम्ही सांगा. आम्ही म्हणजे हे तर रेग्युलर वेअर होत झालंच, पण त्याशिवाय अतिशय एक्सक्लुझिव्ह पीसेस आणि डिझायनर पीसेससुद्धा बनवतो. तर यामध्ये तुम्ही जर बघाल तर हे अतिशय म्हणजे रेड कार्पेट म्हणतात तशा टाईपचे पीसेस आहेत. खूप सुंदर. इनविजिबल ह्या रुबीजचं सेटिंग आहे ते इनविजिबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे सोनंच दिसत नाही. बाजूला मोत्याची एक लाईन आहे आणि हे आहे, हे पिकॉक आहे. हा पण एक नॅचरल स्टोन आहे, त्याच्यावरती हा सुंदर पिकॉक असा
एकदम स्टेटमेंट डिझायनर डायमंड ज्वेलरी आहे. डायमंड ज्वेलरीशिवाय आम्ही ॲस्ट्रोलॉजी पर्पजेससाठी कलर स्टोन्ससुद्धा ठेवतो आणि नुसते कलर स्टोन्सचा सेल नाही करत तर आम्ही त्यासोबत ॲस्ट्रॉलॉजिकल कन्सल्टेशन पण देतो. आमचे इनहाऊस ॲस्ट्रॉलॉजर आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि मग ते तुम्हाला गाईड करतील की तुमच्यासाठी कुठल्या ग्रहाचा खडा योग्य आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला अंगठी बनवून मिळू शकते. यासोबत या कलर स्टोनसोबत तुम्हाला त्याचं ऑथेंटिसिटी सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. त्यामुळे हे अतिशय तुम्हाला ट्रान्सपरंट असा एक्सपिरियन्स मिळेल. हे सगळं दाखवत असताना माझं लक्ष या पेपरकडे जातं आहे. अनेकदा आपण पाहतो की दागिने घ्यायचे असतात, मात्र स्कीम काय त्याच्यावर आहे का असे ग्राहक तुम्हाला प्रश्न विचारतच असतील, तर या पेपरबद्दल काय सांगाल? सो ही स्कीम जी आहे ही ग्राहकांना दागिने घेण्याची सोय करण्याकरता आहे. आज अचानक तुम्ही काही मोठी रक्कम काढून दागिने घेणं कठीण होतं, पण दर महिन्याला काही रक्कम बाजूला काढली तर आणि आमच्याकडे जर जमा केली तर 11 महिन्यानंतर आम्ही 1 हफ्ता देतो आणि तुम्हाला तो बोनस असा मिळू शकतो. म्हणजे जर का आता पुढच्या वर्षी तुमची ॲनिव्हर्सरी आहे किंवा तुमचा बर्थडे आहे किंवा पुढची दिवाळी आहे, त्याचं प्लॅनिंग तुम्ही आत्ता सुरू करू शकता. जर का तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये समजा म्हणजे जर का 10,000 रुपयेसुद्धा तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट केलेत तर तुमचे 1,10,000 तुमचे जमा होतील, आमचे 10,000 त्याच्यात ॲड होतील आणि पुढच्या वर्षी तुम्ही 2.25 लाख रुपयाची वस्तू त्यात घेऊ शकता. आम्ही चिंतामणी ज्वेलर्समध्ये बरीच वर्ष येतोय, त्या इथल्या आहेत आणि इथे कस्टमर सर्व्हिस एकदम मस्त आहे, छान आहे. एकदम व्हेरायटी ऑफ डिझाईन्स ते व्यवस्थितपणे आम्हाला नेहमी एक्सप्लेन करतात, सांगतात. काही टेम्पल डिझाईन्स असतील, काही असेल तर आम्ही जेव्हाही कधी आम्हाला शॉपिंग सोन्याची दागिन्यांची करायची असेल खरेदी, तेव्हा आम्ही इथेच येतो. तुम्ही या, खूप छान आहे इथे सगळं आणि कस्टमर सर्व्हिसही खूप छान आहे. I came here all along from Kandivali East, Thakur Complex, just because of the credibility and genuineness of the ornaments, and we have been its customer of this shop, Chintamani, just because of the credibility they enjoy and the genuineness of ornaments, and we have been its customer since 2004. मंडळी, चिंतामणी ज्वेलर्समध्ये आल्यापासून दागिन्यांची इतकी व्हेरायटी बघते की अजून किती ज्वेलरी बघू आणि किती माहिती घेऊ असं मला झालंय. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम सुवर्ण उत्सव. ब्रेकनंतर पुन्हा एकदा TV9 मराठीच्या सुवर्ण उत्सव या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मंडळी, चिंतामणी ज्वेलर्स हे इतकं मोठं आहे की आत्तापर्यंत सोन्याचे किंवा डायमंड्सचे वेगवेगळे दागिने मी पाहिले, मात्र यांचे आणखीनही काही सेक्शन्स बाकी आहेत ज्या ठिकाणी दागिन्यांची व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग ती देखील व्हेरायटी पाहूयात. आता आपण आलोय आमच्या सॉलिटेअर आणि प्लॅटिनमच्या सेक्शनमध्ये. प्रेक्षक हो, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे एक तरी हिरा असावा, एक तरी सॉलिटायर असावा. तर इथे खूप सारे ऑप्शन्स मला दिसत आहेत, तर त्यातलाच पहिला ऑप्शन काय ते तुम्ही दाखवा. ते बघू शकतात, खूप ऑप्शन्स मला दिसत आहेत. मॅम, काय सांगाल याबद्दल? सो हे जे असतात हे सिंगल सॉलिटेअर म्हणजे हा अखंड एकच मोठा हिरा आहे आणि साहजिकच हे रेअर असल्यामुळे ह्याची किंमतही थोडी जास्त असते, पण ही एक चांगली प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. सो ह्याच्यासोबत खूप लोकांना ही सॉलिटेअर घेताना खूप प्रश्न असतात, खूप डाऊट्स असतात. त्यामुळे आमच्याकडे जे आमचे सेल्स पर्सन आहेत ते अतिशय ट्रेंड आहेत, त्यांना सॉलिटेअर्सची पूर्णपणाने माहिती आहे. ते तुम्हाला सर्टिफिकेट, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन की तुम्ही नेमकं काय घेताय, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याची रिसेल व्हॅल्यू काय आहे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू काय आहे हे ते तुम्हाला समजावून सांगू शकतात. आमच्याकडे त्यातली पूर्ण रेंज आहे, स्टार्टिंग फ्रॉम 30 सेंटपासून ते 1.5-2 कॅरेट आणि त्याहूनही मोठे हिरे असतात. मी ते पाहते की वेगवेगळे दागिने मला दिसत आहेत, अंगठ्यांचेही प्रकार आहेत, मात्र तिकडे काहीतरी आहे जे मला तितकंच अट्रॅक्ट करतायत, त्याबद्दल उत्सुकता आहे. प्लॅटिनियमची ती ज्वेलरी आहे. मॅम, याबद्दल काय सांगाल? डायमंड, गोल्ड, सिल्वरच्या व्यतिरिक्त आता आमच्याकडे प्लॅटिनमसुद्धा असतं. प्लॅटिनममध्ये नेकलेसेस, ब्रेसलेट. प्लॅटिनम हे अतिशय मॉडर्न डिझाईन्समध्ये जनरली बनवलं जातं आणि म्हणजे वेस्टर्न कपड्यांवरतीच मेनली लोक हे घालतात. अतिशय इंटरनॅशनल टेस्टचं आणि इंटरनॅशनल डिझायनिंगचं असे ही ज्वेलरी आहे. प्लॅटिनम सोन्यापेक्षाही हार्ड असतं आणि सोन्यापेक्षाही रेअर असतं, त्यामुळे इट इज इवन मोर प्रेशियस.
मॅमने सांगितल्याप्रमाणे सोन्यापेक्षा देखील ते रेअर आणि प्रेशियस तर असतंच, मात्र तुम्ही हे डिझाईन बघू शकतात. नाजूक असं हे डिझाईन आहे, त्यामध्ये डायमंड्स देखील लावलेले आहेत. कोणत्याही ड्रेसवर पार्टीवेअर लुक असेल किंवा मग आपल्याला कुठे रिसेप्शनला जायचं असेल तर ही ज्वेलरी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात. युनिक असे डिझाईन चिंतामणी ज्वेलर्समध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये देखील हा एक पीस आपण पाहिल्यानंतर इकडेही आपण बघू शकतो, लांब आणि एकदम नाजूक आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये देखील साखळीसारखं हे डिझाईन आहे. त्यातही डायमंड्स लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच जर ज्यांना प्लॅटिनियम आपल्याकडे असावं असं वाटतंय, त्यामध्ये देखील त्यांचे प्रकार आहेत, हेही तुम्ही ट्राय करू शकता. प्लॅटिनम रिंग्स, खालीच आपण सोन्याच्या रिंग्स पाहिला आणि त्यानंतर आपण डायमंड रिंग देखील पाहिली. मात्र इकडे देखील प्लॅटिनियम रिंग दिसत आहेत. त्यामध्ये इथे छोटे छोटे डायमंड्स लावलेले आहेत. यामध्ये फिमेल आणि मेल अशा देखील अंगठ्या तुम्हाला जशा हव्या आहेत, तुमच्या मनात जर काही डिझाईन्स असतील तर कस्टमाइज करून देखील तुम्हाला त्या रिंग्स मिळू शकतात सोन्यात, त्यानंतर डायमंड्समध्ये. आणि आता आपण प्लॅटिनियम बघतोय, तर काही जणांना असं असतं की मला प्लॅटिनियमची रिंग हवी आहे पण त्याची डिझाईन कस्टमाइज केलेली असावी, तर चिंतामणी ज्वेलर्समध्ये तुम्हाला ती देखील रिंग कस्टमाइज करून मिळू शकते आणि असंख्य अशा डिझाईन्स तुम्ही इथे पाहू शकता. या वाव, इकडे काहीतरी युनिक आणि वेगळं असं मला दिसतंय. सुंदर. आता आपण आलोय आमच्या ब्रायडल आणि जडाव लाऊंजमध्ये. हा आमचा एक्सक्लुझिव्ह लाऊंज आहे. इकडे सगळी ज्वेलरी पण एक्सक्लुझिव्ह आहे आणि ब्रायडल शॉपिंग करता आम्ही हा स्पेसिफिकली बनवला आहे. अख्खा राजा रवी वर्मा थीममध्ये हा लाऊंज बनवला आहे. आणि ही जी ज्वेलरी सगळी आहे ही हाय एंड आणि एक्सक्लुझिव्ह आहे. हे सगळे पोल्की आणि अनकट डायमंड्सचे पीसेस आहेत, विथ रिअल रुबीज, रिअल पर्ल्स, रिअल एमरल्ड्स. इकडे जे काही आहेत हे अतिशय एक्सक्विजिट अशा डिझाईन्समध्ये आहेत. स्टोन्स पण ह्याच्यामध्ये टर्कोइस एनेमल आहे, ॲमेथिस्ट्स आणि एमरल्ड्स, आणि असे ॲमेथिस्ट, एमरल्ड्स आणि टर्कोइज मीना असे युनिक कॉम्बिनेशन्स केलेले अतिशय एक्सक्लुझिव्ह पीसेस आणि एक्सक्लुझिव्ह स्पेस आम्ही ही क्रिएट केली आहे. इनफॅक्ट हे जे लाऊंज आणि हे स्टोअर जेव्हा आम्ही 2014मध्ये रिनोव्हेट केलं होतं, तेव्हा आम्हाला याचं बेस्ट स्टोअर करताचं नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालं. अर्थात हा अवॉर्ड मिळणं अपेक्षित आहेच, कारण की इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्ही हे संपूर्ण डिझाईन केलेलं आहे. आणि लग्नसराईचा मोसम म्हटला किंवा एखाद्याला हेवी ज्वेलरी हवी असेल तर इथे बसण्याची सिटिंग अरेंजमेंट देखील तितकीच उत्तम केलेली आहे. त्यामुळे केवळ 1-2 तास नाही, संपूर्ण फॅमिलीसोबत आपण इथे कितीही तास असू शकतो. इतक्या सुंदर पद्धतीनं हे संपूर्ण डिझाईन करण्यात आलेलं आहे. हाच हेतू होता की लोकांना इथे कम्फर्टेबल वाटावं आणि त्यांचं आरामशीर प्रायव्हसीमध्ये शॉपिंग व्हावं. नमस्कार, मी चिंतामणी कायगावकर, चिंतामणी ज्वेलर्सकडून. जसं आपल्याला माहितीच आहे की चिंतामणी ज्वेलर्स आता जवळजवळ 25-27 वर्ष झाले आपल्या सेवेत कार्यरत आहेत. चिंतामणीची स्थापना माझ्या वडिलांनी, अरुण गायगावकरांनी 1993 साली प्रभादेवीला आमचं जे फ्लॅगशिप दुकान आहे तिकडून सुरुवात झालेली. तर त्याआधी आमचं पहिलं जे दुकान होतं गिरगावात, वैशाली ज्वेलर्स, 1970 साली त्याची स्थापना झालेली. त्यानंतर आमचे एक ब्रँच बोरिवलीला आहे, एक बुटीक आहे एक्सक्लुझिव्ह गोव्याला, त्याबरोबरच आमचे अमेरिकेतसुद्धा एक शोरूम आहे. प्रभादेवीचे जे शोरूम आहे तिकडं नेहमीच आधीपासून आम्ही डिझाईनवर जास्ती जोर दिलेला आहे. त्यामुळं नवीन डिझाईन, डायमंडचे दागिने, प्लॅटिनम या गोष्टीच्या सगळ्यात जे लेटेस्ट गोष्टी असतील ते आपल्याला प्रभादेवीच्या शोरूममध्ये नेहमीच बघायला मिळतील. आता जे कस्टमर्स आहेत त्यांना डिझाईनवर खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळं आम्ही नेहमीच नवीन डिझाईन क्रिएट करत असतो. दिवाळीसाठी सुद्धा आम्ही खूप नवीन लाईटवेटचे कलेक्शन बनवलेलं आहे. डायमंड ज्वेलरीमध्ये अगदी छोट्या छोट्या डेली वेअरपासून ब्रायडलपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही रेडी ठेवतो. त्याचसोबत आम्ही गिरायकांना कस्टमाइज ज्वेलरी करण्याची सुद्धा ऑप्शन देतो. आमचे स्वतःचे डिझायनर्स असतात, त्यांच्याबरोबर ग्राहक बसून त्यांच्या मनापसंतीचे दागिने त्यांच्या बजेटप्रमाणे बनवून घेऊ शकतात. काय मग मंडळी,
कसे वाटले चिंतामणी ज्वेलर्समधले हे सगळे दागिने? हो, सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेच आहेत, मात्र तरी देखील तुम्हाला हवा तसा दागिना चिंतामणी ज्वेलर्सच्या माध्यमातून तुम्ही कस्टमाइज पद्धतीनं देखील खरेदी करू शकतात, तोही तुमच्या बजेटमध्ये. मग वाट कसली बघताय? नक्कीच एकदा चिंतामणी ज्वेलर्समध्ये या आणि दागिन्यांची जी वेगवेगळी व्हेरायटी आहे त्यामध्ये तुम्हाला आवडणारा दागिना तुम्ही खरेदी करा. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुन्हा भेटूया एका नव्या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.